नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली संघर्ष शिगेला। राजन तेलींच्या टीकेला दीपक केसरकर यांचं सडेतोड उत्तर। पुढच्या महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल, अशोक चव्हाण यांचा अंदाज। भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील, चव्हाण यांचा विश्वास। राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे टोचले कान। आणि पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का, पुन्हा एका माजी आमदाराचा राजीनामा। गोपाल अग्रवाल यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा झुंपली आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दीपक केसरकर हे प्रबळ दावेदार असून चौथ्यांदा ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र राजन तेली हे भाजपकडूनही इच्छुक असल्याने दीपक केसरकरांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत। यात सावंतवाडी विधानसभेची ही जागा विद्यमान आमदार असलेल्या शिवसेनेचे आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांना महायुतीतून जाणार हे जवळपास निश्चित असल्याने राजन तेली यांनी दीपक केसरकरांना लक्ष्य करणं सुरू केलंय। त्यामुळे या दोघांतील शाब्दिक लढाई ऐन गणेशोत्सवात रंगू लागली आहे। नेमका दोघांमधला हा शाब्दिक संघर्ष आहे तरी काय, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। ऐन गणेश चतुर्थीच्या काळात राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल करत राजकीय फटाके फोडले। ते नेमके काय आहेत पाहूयात। आज मी हे सगळे प्रकल्प जे सांगतोय हे माझ्या मनाचं नाही, वेळोवेळी तुमच्या सगळ्या चॅनलच्या समोर केसरकर साहेबांनी मांडले। आज मी हे सगळं बोलतो की केसरकरांचा वैयक्तिक माझ्याकडे ते दुश्मन असण्याचं कारण नाही, पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल, 15 वर्ष आमदार, त्याच्या 8 वर्ष मंत्री, तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल, जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल, जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं का? आज जनता आम्हाला माफ करणार नाही। जर आम्ही समजा युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल, जनता आम्हाला माफ करणार नाही। म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला। तर राजन तेलींच्या टीकेला दीपक केसरकर यांनी सडेतोड उत्तर दिले। पाहूयात प्रत्युत्तर देताना मंत्री दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले। एक गोष्ट आहे, सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं हे त्यांना माहिती नाही। आज चांगला दिवस आहे, कशाला उगाच कोणाचं तरी नाव घेतात। सावंतवाडीमध्ये किती हॉस्पिटल होती, वेंगुर्ल्याला हॉस्पिटल होतं का, तिथं कॅन्टीन डिस्पेन्सरी होती, दोडा मार्गला छोटंसं हॉस्पिटल होतं, आता नवीन हॉस्पिटल झालेलं आहे। त्या ठिकाणी क्रीडा संकुलं होती का, नव्हती। पंचायत समितीच्या इमारती नव्हत्या, अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्याने उभ्या राहतात। त्यांना सर्वसामान्याशी काय कर्तव्य नसतं, त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल। त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास हा त्यांना दिसत नसेल। शेवटी सर्वसामान्य मनुष्य हा आपला केंद्रबिंदू पाहिजे। तो भात उत्पादन करणारा शेतकरी असेल, आंब्याचा व्यापारी असेल, काल 10 रुपये काजूवर अनुदान मिळालं, कोणी प्रयत्न केले? तो जियार काढण्यापासून, काजूची पॉलिसी बनवण्यापासून प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे। आपल्याकडे येणारे रस्ते केवळ मी केलेल्या, मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडणं, याच्या पलीकडे कोणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही कामं मंजूर करून आणताना केवढे कष्ट असतात। आणि ते कष्ट मी सातत्याने करत असतो। मंत्री म्हणून मला खूप जबाबदारी आहे, मुंबईचा परत पालकमंत्री आहे, तिथं त्याच्यामध्ये आपल्या लोकांबद्दल प्रेम पाहिजे। निश्चितपणे काही कामं मागे राहतात, त्याच्याबद्दल किंमत काहीच नाही, परंतु झालेली कामं बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेल्या योजनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली। यावर आज बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत, हे सरकार सामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, हे सर्वांचं हे सरकार आहे। गेल्या 2 वर्षात आम्ही 600 निर्णय घेतले, अनेक छोटे मोठे निर्णय घेतले। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली, मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेलेत। शिंदेंच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। एका दिवसात कोणतीही योजना सुरू होत नाही, एका महिन्यात तयार होत नाही, तर त्याचा बऱ्याच गोष्टीची तयारी करावी लागते, त्यासाठी खूप काळ लागतो, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। पुढच्या महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल असा अंदाज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला। यात भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास देखील चव्हाण यांनी बोलून दाखवलाय। जालन्याच्या परतूर शहरात आज अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते।
हा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये आहे, पण साधारण अंदाज जो व्यक्त केला जात आहे की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबरमध्ये मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात हा सगळा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेमधला. भाजपला कशा पद्धतीने यश जे आहे ते चांगलं मिळेल. भाजपने आज असं आहे की पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष मिळून महायुती सरकार एक मजबूत सरकार महाराष्ट्रात. मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला 113 आमदार जे आहे ते पाडणार आहे, फडणवीसांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. मला वाटतं की त्यांच्याशी समन्वय सुरू आहे. अनेक वेळा आम्ही त्यांना भेटतोय, त्यांना बोलतो आहे आणि त्यामुळे काय गैरसमज आज जे काही होते ते बरेचसे दूर झालेले आहेत. आरक्षणाचा विषय सुद्धा बऱ्याचपैकी मागे लागला आहे. काही प्रश्न शिल्लक असतील तर आम्ही पाठपुरावा मित्रांना नेहमी भेटतो आणि उर्वरित जे प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा आपण नक्की करू. राजकारणी जसे बोलतात तसे वागत नाहीत, त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे असं अनेकांना वाटतं. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं मत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे कान टोचले. ते नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव पंथीय संमेलनात बोलत होते. गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे संकेत दिसतायत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र आता दिल्लीवरून त्यांचा पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषद तर 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीशी कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते आणि बातमी आहे जालन्यातून. जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात पीर पिंपळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला काय सांगा? आज या ठिकाणी पीर पिंपळगाव येथील ग्रामपंचायतचे सदस्य आणि बरेचसे त्यांचे सहकारी यांनी आज माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. या प्रवेशासाठी नजीरभाई आमचे, विष्णू पाचफुले आणि आमच्या सर्व सहकार्याने प्रयत्न केले आणि आज त्यांनी आमच्यासोबत काम करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. मी या सर्व शेकडो कार्यकर्त्यांचं
मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना निश्चितपणे विश्वास देतो की त्यांच्या हिताची जपणूक केली जाईल. त्यांना गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी केले जातील. मी या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांचं डोकं खराब झाले अशी टीका काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. जालन्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते बोलत होते. गृहमंत्री झोपतात का असा सवाल करत नितेश राणे यांना अटक केली पाहिजे असं गोरंट्याल म्हणालेत. उद्या आमची सत्ता येऊ द्या, नितेश राणे यांना कसं आत करतो बघा तुम्ही, अशी प्रतिक्रिया देखील गोरंट्याल यांनी दिली आहे. बघा, या निलेश राणे असेल, नितेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल, या तिघाचे डोके खराब झालेले आहे. गेल्या 6 महिन्यात जी परिस्थिती बघतोय की यांना काय करायचे. छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळा पडला, बदलापूरमध्ये जे बलात्कार झाला आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, आमचे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी याच्या विरोधात एक वातावरण झाला. त्याला कुठंतरी हे वातावरणाला खाली करून नवीन काहीतरी यायला म्हणून हा प्रकार आहे. आणि गृहमंत्री काय झोपतो का? मनसर ते गोंदिया आणि गोंदिया ते बालाघाट असा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून गेलेला आहे. 2018 मध्ये या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मात्र आता 6 वर्षांचा कालावधी लोटूनही याचं बांधकाम पूर्ण झालेलं नसून अतिशय संथ गतीने हे काम सुरू आहे. तुमसर तालुक्यातील उसरा या गावाजवळ या महामार्गावरील नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु महिनाभरापूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे पुलाच्या पाण्यात भागातील रस्त्याच्या कडा वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्ग धोक्यात आलाय. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही निकृष्ट बांधकाम आणि लोकार्पणापूर्वीच या महामार्गाची दुरावस्था झाल्याने बांधकामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते. झाल्याचा या राष्ट्रीय महामार्गावर दिसून येत आहे. काय तुमची मागणी आहे? काय कुणाला निवेदन देणार का? हो, मी यांच्या जे कार्यकारी अभियंता नागपूरला बसतात येणे जायचे त्याला आम्ही निवेदन देणार आहोत आणि झालेल्या भ्रष्टाचाराची मंत्र्यापर्यंत मागणी करणार आहोत की याची झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि लोकांना न्याय मिळावा. जेणेकरून जे हा आता जो काम केलेला आहे उसरल्याच्या आणि सालाईच्या मधामध्ये हा एकदम निकृष्ट दर्जाचा केला आहे. रिटर्निंग वॉलच्या विदाऊट केलेला आहे आणि रिटर्निंग वॉल करता त्यांनी ठेवलेली आहे. कोणत्याही वेळेला या ठिकाणी धोका होऊ शकतो आणि धोका झाला नाही पाहिजे आणि कोणी असो कोणी मृत्युमुखी पडलेला नाही पाहिजे. याकरिता आम्ही मागणी करणार आहोत की तात्काळ हे रिटर्निंग वॉल करून याला व्यवस्थित रस्ता तयार करावे आणि भ्रष्टाचाराची चौकशी करावी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असून फलटण कोरेगाव विधानसभा आपण लढवणार असल्याची माहिती उद्योजक बुवासाहेब हुंबरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहोत. त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. मीही याच तालुक्यातील भूमिपुत्र असल्याने निवडणूक लढवणार असल्याचं हुंबरे यांनी सांगितलंय. तसेच विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असंही हुंबरे म्हणाले. विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असं मला वाटतं. त्यामुळे मी ठरवलंय की या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरणार आहे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित घडामोडी। राज्याचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 11 तारखेला सुनावणी होतीये। सर्वोच्च न्यायालयात ही अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहतोय। समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती, त्यामुळे 11 तारखेला होणारी सुनावणी न्याय मिळण्याची अंतिम संधी मानली जाते। राज्य शासनावर याबाबतची जबाबदारी असून याबाबत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्या वतीने राज्य सरकारच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे, परंतु न्याय अद्याप मिळालेला नाही। खरं तर मला व माझ्या समाजाला अशी अपेक्षा होती की राज्य सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल, कुणबीतनं आरक्षण देईल, ओबीसी आरक्षण मिळेल, परंतु मागील 1 वर्षामध्ये कुठलाही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेला नाही। त्यामुळे 11 सप्टेंबरला होणारी सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। या सुनावणीमध्ये 2च मुद्दे माझ्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे। यामध्ये 1 क्रमांकाचा मुद्दा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत असताना सांगितलं की 50% मर्यादा असावी। मग याच न्यायालयाने EWS आरक्षण 10% दिलेलं आहे। मग मराठ्यांना वेगळा न्याय कसा असू शकतो? दुसरा मुद्दा होता, राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का केंद्र सरकारला अधिकार आहे? यावर लोकसभेमध्ये कायदा झाला आणि हा अधिकार राज्य सरकारलाच आहे। यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर विजय आमचा होऊ शकतो, न्याय आम्हाला मिळू शकतो। खरं तर ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय शरद पवार साहेबांची आहे। याचं कारण असं की 3 मुख्यमंत्री या सरकारमध्ये आम्ही बघितले, परंतु न्याय आम्हाला मिळालेला नाही। या 4 नेत्यांनी स्वतःचा पक्ष आणण्यासाठी, सरकार आणण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी, सरकारमध्ये येण्यासाठी जे जे काही करावं लागलं ते केलं। त्यामुळे यांची जबाबदारी आहे असं मी मानतो आणि 11 सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल। सरकारने जर प्रयत्न केला तर निश्चित न्याय आम्हाला मिळेल, कारण यांना कल्पना आहे, यांना माहिती आहे की न्यायालयामध्ये कधी कधी काय काय कशा पद्धतीने जावं लागतं, तसं यांनी करावं अशीच अपेक्षा मला व समाजाला आहे। 11 सप्टेंबरला 1001 क्रमांकावर ही सुनावणी आहे, म्हणजे दुपारच्या दरम्यान निर्णय येणं अपेक्षित आहे। नागपुरातील मानेवाडा परिसरातील एका डॉक्टरच्या काउंटरमधील 1,65,000 रुपये चोरी करणाऱ्या महिलेला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे। हुडकेश्वर पोलिसांनी 100 CCTV फुटेज तपासल्यानंतर ही महिला पोलिसांच्या हाती लागली असून 35 वर्षीय अनिता नारायण चौधरी असं अटक करण्यात आलेल्या या महिलेचं नाव आहे। डॉक्टर हितेंद्र रामभाऊ मैद हे आपलं क्लिनिक बंद करून बाजूलाच असलेल्या आपल्या घरी गेले। तेवढ्यात या आरोपी महिलेने संधी साधून आत प्रवेश केला आणि काउंटरमध्ये असलेले 1,65,000 रुपये घेऊन तिने पळ काढला। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिला ताब्यात घेतलाय। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे एक तक्रार दाखल झालेली होती। डॉक्टर मैंद यांचं गोरले लेआउटला हॉस्पिटल आहे, मैंद हॉस्पिटल म्हणून। त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे दुपारी घरी गेलेले होते, परंतु त्यांनी डोर वगैरे लावलेलं नव्हतं आणि त्याचा फायदा घेऊन एक महिला तिथे पोहोचली आणि त्याच्या ड्रायव्हरमधून पैसे 1,65,000 रुपये नगदी कॅश घेऊन महिला फसार झालेली होती। त्याबाबत तक्रार आमच्या इथे दाखल झालेली होती। 4 तारखेला 2 दिवसानंतर तक्रार देण्यात आलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळावर तात्काळ आमचे DB पथक पोहोचले आणि त्यांनी तेथील घटनास्थळावरील फुटेज चेक करले। तर ती ज्या रूटने गेली त्या रूटची पैदल आलेली होती ती महिला आणि ते आम्ही CCTV फुटेजच्या आधारे त्या महिलेचा शोध लावलेला आहे आणि महिला अनिता चौधरी अजनीच्या रेल्वे क्वार्टरला राहणारी आहे आणि त्या महिलेला अटक केली आणि त्या महिलेच्या घरामधून 1,07,000 रुपये नगदी आम्ही कॅश रिकवर केलेली आहे। ही महिला अशा छोट्या मोठ्या चोऱ्या पण ह्यापूर्वी करत होती, परंतु कुठे त्याची तक्रार रजिस्टर्ड झालेली नाही आहे आणि त्या दिवशी तिने ती अशी चोरी केलेली होती डॉक्टर यांच्याकडून आणि तात्काळ आम्ही 2 दिवसाच्या आतमध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त CCTV फुटेज चेक करून आमच्या DB पथकाने अथक परिश्रम करून तो गुन्हा उघडकीस आणला। महिला ही हॅबिच्युअल आहे असं तिच्या निदर्शनावरून आलं। काही आम्ही फुटेज बघितल्यावरून ते असं आलेलं आहे का ती छोट्या मोठ्या चोऱ्या करत होत्या, परंतु त्या दिवशी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये तिला एक मोठी रक्कम तिला प्राप्त झालेली होती, त्यामुळे FIR आपल्याकडे रजिस्टर झालेला। तर यापूर्वीसुद्धा काही
पोलिसांनी किरकोळ तिने चोऱ्या केलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे. वेळ झाल्या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.